मित्रांनो, एक डोंगराळ भागात मेंढ्यांचा एक मोठा कळप राहत होता. सगळ्या मेंढ्या एकत्र चालायच्या, एकत्र खायच्या, एकत्र फिरायच्या. एक दिवस त्या सर्व अरुंद आणि धोकेदायक डोंगर रस्त्यावरून जात होत्या. एका बाजूने उंच कडे होते तर दुसऱ्या बाजूला खोल दरी होती. कळपाच्या पुढे एक मेंढी चालत होती, बाकी सगळ्या तिच्या मागे चालत होत्या. अचानक त्या पुढच्या मेंढीचा तोल गेला. ती घसरली आणि थेट खोल दरीत पडली. खडकावर आदळून तिचा जीव गेला. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिच्या मागची मेंढी थांबली नाही. तिने विचार केला नाही की पुढे काय झालं असेल. तिने ही थेट दरीत उडी मारली. मग तिसरी, चौथी, पाचवी असं करत एका मागोमाग एक सगळ्या मेंढ्या दरीत पडत गेल्या. त्यांनी ना विचार केला, ना परिस्थिती समजून घेतली, ना स्वतःचा निर्णय घेतला. त्यांच्याकडे फक्त एकच कारण होतं की पुढची मेंढी गेली म्हणजे तोच योग्य मार्ग असेल. थोड्याच वेळात दरीच्या खाली मृत मेंढ्यांचा ढीग तयार झाला. काही मेंढ्या त्या ढिगाऱ्यावरून पाय ठेवून बाहेर पडल्या, पण बाकी सर्वांचा अंत झाला. मित्रांनो, ही फक्त मेंढ्यांची गोष्ट नाही, ही आपल्या आयुष्याची गोष्ट आहे. आज अनेक लोक स्वतः विचार करत नाही, इतरांच्या विचारांवर चालतात. सगळे एखाद्या कोर्सला प्रवेश घेत आहे म्हणून आपणही घेतो. सगळे एखाद्या नोकरीकडे धावताय म्हणून आपणही धावतोय. सगळे जे करत आहेत तेच आपण करायला लागतो. पण एक प्रश्न आपण स्वतःला कधी विचारत नाही, हे माझ्यासाठी खरंच योग्य आहे का? बहुतेक वेळा नाही, कारण आपण विचारच करत नाही. आपण फक्त गर्दीच्या मागे चालत राहतो. जिथे सगळे वळतात तिथेच आपणही वळतो. आणि आयुष्याच्या एका टप्प्यावर पोचल्यावर अचानक प्रश्न पडतो, मी इथे कसा आलो? हे आयुष्य मी निवडलेलं होतं का, की मी फक्त इतरांची नक्कल करत राहिलो? जेव्हा माणूस गर्दीत मिसळतो तेव्हा तो स्वतः विचार कमी करतो. त्याला वाटतं, इतके सर्व लोक चुकीचे कसे असू शकतील? पण इतिहास सांगतो, अनेक वेळा संपूर्ण गर्दीसुद्धा चुकीच्या दिशेने गेलेली आहे. आणि जे लोक स्वतःचा विचार करत होते तेच लोक शेवटी यशस्वी झाले. लोक असतील म्हणून अनेक जण आपली स्वप्ने सोडतात. लोक काय म्हणतील म्हणून अनेक जण स्वतःचे निर्णय बदलतात. लोकांच्या भीतीने अनेक जण आपले खरे आयुष्य जगतच नाही. पण लक्षात ठेवा, गर्दी नेहमीच योग्य असते असं नाही. कधी कधी योग्य मार्गावर तुम्ही एकटे असता आणि चुकीच्या मार्गावर हजारो लोक असतात. या जगात सर्वात धोकेदायक जागा कोणती असेल तर जिथे तुमचा स्वतःचा विचार संपतो, जिथे तुम्ही फक्त इतरांचे ऐकता, जिथे तुमचे निर्णय तुमचे राहत नाही, जिथे तुमची स्वप्ने इतरांच्या अपेक्षांमध्ये हरवून जातात. म्हणून आजपासून एक गोष्ट ठरवा, गर्दीच्या मागे डोळे लावून धावायचं नाही. कोणी काही करत आहे म्हणून आपणही तेच करायचं नाही. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतःला विचारा, हे माझ्यासाठी योग्य आहे का? यामुळे माझं आयुष्य चांगलं होणार आहे का? कारण विचार करून घेतलेला एक निर्णय आयुष्य बदलू शकतो आणि विचार न करता घेतलेला निर्णय आयुष्यभराचा पश्चाताप देऊ शकतो. लक्षात ठेवा, गर्दीच्या मागे चालणे खूप सोपे असते, पण स्वतःचा मार्ग निवडण्यासाठी धैर्य लागते. आणि ज्याच्याकडे धैर्य असते तेच लोक आयुष्यात खऱ्या अर्थाने पुढे जातात. म्हणून स्वतः विचार करा, स्वतः निर्णय घ्या आणि स्वतःच्या आयुष्याचे नेतृत्व करा. कारण तुमचे आयुष्य ही कोणत्याही गर्दीची कथा नाही, ती तुमची स्वतःची कथा आहे. विचार आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.